या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर सय्यद रफिक साहेब पारनेर जिल्हा अहमदनगर येथून आलेले आणि विषय अतिशय सुंदर जगद्गुरु संत सम्राट तुकाराम महाराज आणि इस्लाम या विषयावर ते आपलं व्याख्यान सुरू करतील. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. कैफ तकफुरून बिल्लाहि व कुंतुम अमवाता फअहयाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजऊन. सदकल्लाहुल अज़ीम. पवित्र कुराणातील अध्याय नंबर 2 सूरतुल बकरा त्यातील या एका ओवीचं आपणासमोर मी पठण केलेलं आहे. आजचा जो विषय आहे तो खूप विरळ आहे. आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेला आहे, आगळा वेगळा आहे. कुराणातील या ओवीच्या श्रवणानंतर संत श्रेष्ठ तुकोबाराय यांच्या गाथेतील एका अभंगाचं श्रवण करूया. हा अभंग असा आहे. कारे नाठविसी कृपाळू देवासी होसी तो जगाशी एकला तो. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. फुटती तरुवर उष्ण काळ मासी जीवन तयासी कोण घाली. तेणे तुझी काय नाही केली चिंता राहे त्या अनंता आठवणी. तुका म्हणे ज्याचे नाम विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी. जी कुराणातील ओवी, कुराण हा अरबी भाषेत आहे. तिचं श्रवण तर आपण केलं, पण अर्थ काय आहे याचा काही ठाव ठिकाणा आपल्याला लागला नाही, कारण आपली ती भाषा नाही. हा अभंग तुकोबांचा जो मी आपल्या समोर ठेवला त्याला मात्र काही अंशी का होईना, ओझरता का होईना त्याचा अर्थ आपण समजू शकलो, आणि ती भाषा आपल्याला अवगत आहे. कुराणातील या ओवीचा अर्थ असा आहे. कैफ तकफुरून बिल्लाह, तुम अल्लाह का इनकार कैसे करते हो. कसं नाकारता तुम्ही अल्लाहला, त्याच्या अस्तित्वाला. कैफ तकफुरून बिल्लाह,
अल्लाहला कसं नाकारता तुम्ही? वकुंतुम अमवातन फअहयाकुम, तुमचा आतापताही नव्हता, तुमचा ठाव ठिकाणा नव्हता, तुमचं अस्तित्वही नव्हतं. तू नावाची कुठली चीज या जगात या दुनियेत अस्तित्वात नव्हती. तोच तर आहे ज्यानं तुला निर्माण केलं, ज्यानं तुला जीवन दिलं. कुंतुम अमवातन फअहयाकुम, तुम कुछ नहीं थे, वही तो है जिसने तुम्हें जिंदगी अता की, जिसने तुम्हारा निर्माण किया, जिसने तुम्हें पैदा किया, तुम्हारी रचना की. कुंतुम अमवातन फअहयाकुम, हयात जिंदगी दी. सुम्मा युमीतुकुम, वही है जो तुम्हें मौत भी देगा. तोच आहे जो तुम्हाला मृत्यू पण देईल. सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम, फिर वही है जो मौत के बाद तुम्हें और जिंदा करेगा. फिर तुम्हें जिंदा करेगा मौत के बाद. मृत्यूच्या पश्चात राखेतून मातीतून तोच आहे जो पुन्हा तुम्हाला जिवंत करील. सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजऊन, तुम सबको पलटकर उसी की तरफ जाना है. तुम कैसे इनकार करते हो उस खुदा का? कसं नाकारता तुम्ही त्याला? हा या ओवीचा अर्थ आहे आणि हा अभंग आहे. साधारणतः जी पार्श्वभूमी आहे ती आदरणीय डॉक्टर बाहेकरांनी आपणा सर्वांसमोर ठेवलेली आहे. जो विषय आहे आजचा तो ऑप्थॅल्मॉलॉजीचा नाही आहे. डोळ्यांच्या विषयी, रचनेविषयी, फंक्शनिंग विषयी नाही, मेडिसिनचा नाही, फिजिक्सचा नाही, केमिस्ट्रीचा नाही आहे. संत तुकोबा हे शास्त्रज्ञ होते असली कोणाची भूमिका नाही. एपीजे अब्दुल कलाम नव्हते ते, मिसाईल मॅन नव्हते ते फिजिशियन पण नव्हते. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे कोणी केमिस्ट्रीचे तत्वज्ञ नव्हते, तर फिजिक्सचे स्पेशालिस्ट नव्हते ते. हे सगळे भौतिक विषय आहेत. जीवनाची जी भौतिक बाजू आहे त्याच्याशी संबंधित हे विषय आहे. आणि आजचा जो विषय आहे तो माणुसकीशी संबंधित आहे, तो मानवतेशी संबंधित आहे, तो नीतिमत्तेशी संबंधित आहे, तो मॉरॅलिटीशी संबंधित आहे. आणि एक नेत्रतज्ञ जो आहे तो चांगला डोळा कुठल्या डोळ्याला म्हणेल तो की ज्याचं व्हिजन नॉर्मल आहे त्याला चांगला डोळा म्हणेल तो. आता या चांगल्या डोळ्यानं नेत्रतज्ञाच्या दृष्टिकोनातून हा डोळा चांगला आहे, पण इस्लामच्या दृष्टिकोनातून, तुकोबांच्या दृष्टिकोनातून जो डोळा विना द्वेष, विना मत्सर जगाकडे पाहतो तो डोळा चांगला आहे. मेडिकल सायन्स डोळ्यानं पाहावं कसं, त्याचा वापर करावा कशा करता हे सांगत नाही. हे सांगणारं ज्ञान की या डोळ्यानं कसं पहा. काळ्या चष्मानी पाहणार आहेस तू की पारदर्शक चष्म्यानी पाहणार आहेस जगाकडं, याच्याशी डॉक्टर बाहेकरांचं काही देणं घेणं नाही. ती पाहण्याची क्षमता आणून देतील. तू कसं पाहावं कसं पाहू नये आया बहिणींकडं, जगाकडं. प्रदूषित नजरेनं की प्रेमळ नजरेनं. नजर बिघडली, दृष्टी बिघडली. आणि हे प्रदूषण इतकं डेंजरस आहे. हे प्रदूषण निवळ दृष्टीच नाही, सगळंच. विचारही प्रदूषित, विचारही डेंजरस झाले, स्वार्थी झाले, संकुचित झाले, मर्यादित झाले, भौतिक झाले, चंगळवादी झाले, जडवादी झाले. हा ज्वलंत प्रश्न आहे.
साऱ्या जगाचा. याच्यावर रिमेडी हवी आहे साऱ्या जगाला. हे कसे आदर्श होतील, दृष्टी कशी आदर्श होईल, वाचा कशी आदर्श होईल, विचार कसे आदर्श होतील. माचिस आहे, माचिस. त्याच्यामध्ये कुठकुठले केमिकल्स किती प्रमाणात वापरावेत ही केमिस्ट्री आहे, ती फॅक्टरी आहे. ती पेटवावी कशी, पॅकिंग, तिचं पॅकेजिंग, मटेरियल, सगळं प्रोपोर्शन, ही सगळी केमिस्ट्री आहे. पण या माचिसनं बंद पडलेल्या चुली पेटवायच्या की दुकानं पेटवायची, घरदार पेटवायची, हे केमिस्ट्री सांगत नाही, हे फिजिक्स सांगत नाही. हे सांगणारा विषय आहे जो एकदम महत्वाचा, ज्वलंत आहे, ज्याच्याकडे माणसं दुर्लक्ष करून नव्हे, ज्याला बायपास करून लोक जीवन जगत आहेत. बायपास करून हा विषय बाजूला ठेवा, याच्याशी काही देणं घेणं नाही. बायपास करून टाकला हा विषय. अरे हा जन्मच कशा करताय, या जीवनाचा उद्देश काय आहे, कशा करता तू आलायस इथे, कॉज काय, ऑब्जेक्ट काय तुझ्या जीवनाचा जन्मात. विचार, शाळा कॉलेजेस मधल्या, विद्यापीठांमधल्या क्वालिफिकेशन्स, हायफाय क्वालिफिकेशन्स घेतलेल्या विद्यार्थ्यांना विचारा, व्हॉट इज द एम ऑफ लाईफ, जगायचं कशा करता, उद्देश काय जन्माचा. साधं सोपं सरळ उत्तर आहे, जीवनाचा उद्देश आहे टू अर्न मोर अँड मोर, कमवा, अधिकाधिक कमवा, पैसा हवा, पैसा, रुपये, संपत्ती, शेती, वाडी, माया. कशा करता पैसा, कशा करता, टू एन्जॉय, मौज मजा करण्याकरता. खाओ पियो और मजे उड़ा लो, जिंदगी हंसने गाने के लिए है पल दो पल. खाल्लं पिल्लं मातीत गेलं बस. जीवनाचा उद्देश आहे जास्तीत जास्त कमावणं, जास्तीत जास्त मौज मजा करणं. हा चंगळवाद, हा जडवाद, हा भौतिकवाद या जगाला विनाशाच्या दिशेनं घेऊन चाललेला आहे. नवे विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे हे जग. या स्टेज मधून त्याला जर काढायचं असेल तर जो आजचा विषय आहे, ही जी गाथा आहे, हा जो इस्लाम आहे, हा जो कुराण आहे, त्याला काही सबस्टिट्यूट नाही, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही. विचार काय, ही पार्श्वभूमी मी खूप संक्षिप्त मध्ये आपणा सर्वांसमोर ठेवलेली आहे. तसं हिला अजूनही एक्सप्लेन करता येईल. 21वे शतक आहे, ग्लोबल व्हिलेज मध्ये रूपांतरित झाले विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमाने. या बुलढाण्यातून जगात हवं त्याच्याशी बोला, इतकं जवळ आलंय जग. ही फिजिकली माणसं जवळ आली, पण मनानं मात्र माणसं लांब गेलेली आहेत. मनानं एकाच घरातली माणसं लांब गेलेली आहेत. मनानं पोटचा गोळा ज्याला म्हणतो त्याच्यापासून माता पिता लांब गेलेले आहेत. हे का आपणा सर्वांना सांगायची गरज नाही, आपण सुज्ञ आहात. जस्ट न्यायालयामध्ये जाऊन पहा, निश्चितपणे अशा केसेस असतील की वृद्ध माता पित्यांनी पोटगीसाठी दावा केलेला आहे न्यायालयामध्ये. कुणाविरुद्ध? पोटच्या गोळ्यांविरुद्ध, जन्मदात्या मुलांविरुद्ध. माणसं अशी दुरावत चाललेली आहे, नीतिमत्ता अशी रसातळाला चाललेली आहे. म्हणून ज्या पद्मभूषण अण्णा हजारेंचा उल्लेख केला, ज्या पोपटराव पवारांचा आदर्श गाव हिवरे बाजार, नुकतंच संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाचं पारितोषिक मिळालेलं आहे राज्यामध्ये पहिलं त्यांच्या गावाला, ते पोपटराव पवार. त्यांच्या उपस्थितीमध्ये मी बोलतो की ठीक आहे, पाण्याची पातळी खोल गेली, खोल चाललेली आहे, समस्या आहे, नाही असं नाही,
पाण्याची पातळी डे बाय डे ढासळत चाललेली आहे. 4-4, 5-5, 600 फूट खोल बोर घ्या तरी पाणी नाही. समस्या आहे नया. इन्ना अल्लाह काना अलैकुम रकीबा, यकीन जानो कि अल्लाह हर आन तुम्हें देख रहा है, हर घड़ी तुम्हें देख रहा है, पाहतोय तुम. सुम्मा इलैहि तुरजाऊन, तुम सबको पलटकर उसी की तरफ जाना है. जाब द्यावा लागेल, विचारणा होईल, दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होईल, न्याय निवाडा होईल, खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं होईल. अंधेर नगरी नाही आहे. ही भूमिका आहे कुराणाची. अयहसबुल इंसानु अन युतरक सुदा अलम यकुन नुतफतम मिन मनी युमना. क्या तुम लोगों ने ये समझ रखा है कि तुम्हें यूं ही बगैर हिसाब के छोड़ दिया जाएगा? अरे काय तुमचा असा समज झालाय की तुम्हाला असंच सोडून दिलं जाईल, जाब न घेता, विचारणा न होता, बगैर हिसाब के तुम्हें छोड़ दिया जाएगा? नाही, असं सोडून दिलं जाणार नाही. जाब द्यावा लागेल तुम्हाला, विचारणा होईल तुमची. यू आर रिस्पॉन्सिबल. प्रत्येक माणूस या जगातील जबाबदार आहे, उत्तरदायी आहे. त्याला आपल्या साऱ्या जीवनाविषयी, जीवनातील साऱ्या कर्मांविषयी, काळी पांढरी जशी काही असतील, जी काही कर्म त्यांनी केली ती या जीवनात, त्याला जाब द्यावा लागेल, त्यात विचारणा होईल त्याची. ही भूमिका तुकोबांची आहे, कुराणांची आहे, कुराणाची आहे, पैगंबरांची आहे. तुकोबा म्हणतायत, तुका म्हणे काळे लावियले माप, जमा धरी पाप पुण्याची हे. का अभंगातील चरण आहेत. आणि संपूर्ण अभंग पण की माय बाप सवे नये धनवित्त, करावे संचित भोगावे ते. हा जो अभंग आहे त्याची शेवटची चरण आहेत. तुका म्हणे काळे लावियले माप, जमा धरी पाप पुण्याची हे. न माय ना बाप, न धन न वित्त, काही संगती येणार नाही. करावे संचित भोगावे ते. संचित कर्म आहे, वाघ आहे, अमल आहे. अमल जे काही केले 5-50 वर्षांच्या जीवनात, करावे संचित, हे तुझ्या संगती येणार आहे. भोगावे ते. कुराणामध्ये आलेला आहे, फमन यअमल मिस्काल जर्रतिन खैरन यरा वमन यअमल मिस्काल जर्रतिन शर्रन यरा. जिसने जर्रे बराबर बदी की वो उसे देख लेगा, और जिसने जर्रे बराबर नेकी की वो उसको देख लेगा. तीळ मात्र सत्कर्म वाया जाणार नाही, त्याचा मोबदला तुला भेटेल. आणि तीळ मात्र पाप जे तू करतोयस ते सुद्धा दुर्लक्षित राहणार नाही, त्याच्याविषयी तुला जाब द्यावा लागेल. तुका म्हणे काळे लावियले माप, जमा धरी पाप पुण्याची हे. अंधेर नगरी नाही, रेकॉर्डिंग चालू आहे, रेकॉर्डिंग. तुका म्हणे काळे लावियले माप, रेकॉर्डिंग चालू आहे. जसं आता कॅमेरे आहेत ना हे 2, त्याचे जे कॅमेरे आहेत ते आपल्याला दिसत नाही, पण आहे, शूटिंग चालू आहे. अंधारात आणि उजेडात, समाजात आणि एकांतवासात, मशिदीत म्हण की दवाखान्यात म्हण, ऑफिस मध्ये म्हण की दुकानात म्हण, जिथं कुठं जे काही तू करतोयस, कोणी पाहू की न पाहू, एक तो डोळा आहे जो सदा सर्वदा निगा ठेवून आहे तुझ्यावर. त्याला धोका देऊ शकत नाहीस. साऱ्या जगाच्या डोळ्यात धूळ फेकशील तू, शक्य आहे? सारी दुनिया को झुका देगा. साऱ्या जगाला फसवशील तू, पण त्याला फसवू शकत नाही. तो जाणल्याशिवाय नाही. तो पाहतोय. तू इन्ना अल्लाह काना अलैकुम रकीबा. अल्लाह देख रहा है. कशा करता पाहतोय? मौजमजा म्हणून पाहतोय? गंमत जम्मत म्हणून पाहतोय? नाही. हे जीवनच मुळात एक परीक्षा आहे. एवढी साधन सामग्री देऊन एवढा हा विशाल कारखाना जो तो चालवतोय, काय साधी एनर्जी लागते याला? काय आहे सूर्य माहिती आहे? आता विज्ञानाने सांगितलंय त्याचं स्वरूप.
अरे त्याच्या पृष्ठभागाचं टेम्परेचर 1.5 लाख डिग्री सेंटीग्रेड आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर ज्या ज्वाला आहेत 500 किलोमीटर पर्यंत भडकतायत. 500 किलोमीटर पृष्ठभागापासून. हा काय खेळ म्हणून आहे. सोलार एनर्जी इथं पृथ्वीपर्यंत येते आणि रात्रंदिवसाचं हे नियोजन, हे ऊन, हा वारा, हा पाऊस, ही धरती, या धरतीमध्ये क्षमता, फळं फुलं उगवण्याची, हे सारं नियोजन तुझ्यासाठी आहे. कुराणामध्ये एके ठिकाणी आलेलं आहे पहा, रब्बना मा खलकता हाजा बातिला सुबहानका फकिना अज़ाबन नार. ऐ परवरदिगार, पाक है तू, पवित्र है तू इस बात से कि यूं ही किसी चीज को बेकार की पैदा कर दे. अरे त्यानं या जगात व्यर्थ असं काहीच निर्माण केलेलं नाही. नथिंग इज व्यर्थ, इन व्हेन, काहीच व्यर्थ नाहीये. निरुद्देश्य असं काहीच त्यानं बनवलेलं नाही. काहीच व्यर्थ नाही. कुठलीही गोष्ट म्हण, साऱ्या निर्मितीचा उद्देश आहे. हवा निरुद्देश्य नाही. कुणी म्हणू शकेल, डेअर करील कुणी असं म्हणायचं की या हवेच्या निर्मिती मागे काही उद्देश नाही. अशा माणसानं 2-5 मिनिटं जरा अलिप्त राहावं हवेपासून आणि मग सांगावं उद्देश आहे की नाही या हवेचा. अरे प्राण आहे, प्राण त्याच्यात, प्राणवायू आहे. कोण मूर्ख म्हणेल की हा पाऊस व्यर्थ पडतोय? कोण मूर्ख म्हणेल की हा सूर्य व्यर्थ उगवतोय? काहीच व्यर्थ. रब्बना मा खलकता हाजा बातिला, व्यर्थ काहीच निर्माण केलं नाही. आणि निर्मितीमध्ये श्रेष्ठतम निर्मिती, जे काही त्यानं बनवलं, भगवंताने, अल्लाहने जे काही निर्माण केलं, साऱ्या निर्मितीमध्ये श्रेष्ठतम टॉपवर जर कुणी असेल तर वत्तीनी व जैतून व तुरी सीनीन व हाजल बलदिल अमीन लक़द खलक़नल इंसान फी अहसनी तक़वीम. अहसनी तक़वीम, बेहतरीन क्रिएशन. इंसान, माणूस अग्रस्थानी, श्रेष्ठ स्थानी, टॉपवर आहे सगळ्यात. आणि त्यानं सिद्ध केलंय आपलं टॉपवर असणं विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं. केलंय की नाही? चंद्रापर्यंत गेला तू, आनंदाची गोष्ट आहे. पण एक अपेक्षा आहे तुझ्याकडून. चंद्रावर नाही गेला तर चालेल, पण या धरतीवर माणूस म्हणून जगून दाखव बस. या धरतीवर माणूस म्हणून जगून दाखव. इट्स नॉट टू इझी. जरा काम नवीन, तेवढं सोपं काम नाही. सगळ्यात अवघड काम. MBBS, MD, PhD, FRCS, डॉक्टरेट, PhD सब शक्य आहे, असा नाही. तेवढं अवघड नाही. माणूस बनणं अवघड आहे बंधूंनो, माणूस बनणं अवघड आहे. म्हणून तर बहिणाबाई म्हणतायत, माणसा माणसा कधी होशील रे माणूस. वो चांद पे जाने वाले इस धरती पर इंसान बनकर जी के दिखाओ. हेच तर येईना माणसानं. या धरतीवर माणूस म्हणून जगायचं अवगत नाही. आणि हाच तर प्रश्न आहे, माणसाचा वैरी कोण, असा प्रश्न. माणसाला सर्वात जास्त भीती कोणाची आहे? कोणाची आहे? रॅबिड डॉग्सची नाही, पिसाळलेल्या कुत्र्यांची तितकी नाही, कोब्राची, विषारी सर्पाची तितकी नाही, एड्सच्या विषाणूंची तितकी नाही, जितकी भीती माणसाला माणसाची आहे. माणूस माणसांना जिवंत जाणून लागला. माणूस माणसाच्या रक्ताचे पाठ वाहू लागलाय. क्षणार्धात लाखो माणसं बेचिराग करून राहिला माणूस. अरे ही काड्याची पिटी, ही अण्वस्त्र अशा माणसाच्या हातात आली ज्याला माणुसकीच माहित नाही, ज्याला उपयोग कशा करता करायचा माहित नाही. अशाच्या हातात काड्याची पिटी आली. चूल पेटवण्याकरता आहे ही खरं तर, पण तो घरदार पेटवू लागला, तो दुकान पेटवू लागला, तो समाज पेटवू लागला.
असा अंधेर नगरी आहे. कोणी पाहणारा नाही, कोणी ऐकणारा नाही. कुराणामध्ये आलेलं आहे, ठीक ठिकाणी आलेलं आहे. जाब द्यावा लागेल, विचारणा होईल. आईचं दूध आठवेल जेव्हा त्याच्याशी गाठ पडेल, तेव्हा पश्चाताप करशील तू. तेव्हा म्हणशील की भगवंता अल्लाह पुन्हा एकदा जन्म दे, मग पैगंबरांसारखं जन्म जगून येईल, मग तुकोबांसारखं जगून येईल, मग जरा सेवा करून येईल. अरे विसरलो, चुकलं माझं, पुन्हा एकदा पाठव. पण नाही, जिंदगी वन्स है यानी लास्ट चांस है, इसके बाद कोई मौका नहीं. ये दुनिया दारुल अमल, ये दुनिया कर्मभूमी आहे. ही कर्मभूमी आहे. आज कर्म करायची मुभा आहे. आज हे परीक्षागृह आहे. ही दुनिया परीक्षागृह आहे. आज आपण परीक्षेत आहोत. आज स्वातंत्र्य आहे परीक्षा देण्याचं. आज स्वातंत्र्य आहे कर्मांचं. ये दुनिया खेती है आखिरत की. कुराणाची भूमिका आहे, पैगंबरांची भूमिका आहे. हा जन्म, ही दुनिया शेती आहे. अलीकडचं जीवन, मौत मृत्यूच्या अलीकडचं जीवन शेती आहे. पलीकडच्या जीवनाची आज स्वातंत्र्य आहे पेरण्याचं. जोर जबरदस्ती नाही. पैगंबरांनी तुकोबांनी जोर जबरदस्ती केली नाही. फ्रीडम आहे. पेर, वाटेल ते पेर. नो कंपल्शन, टोटल फ्रीडम. पेरा, वाटेल ते पेरा. गहू पेरा, हुलगी पेरा. चांगली कर्म करा, वाईट कर्म करा, अन्याय करा, अत्याचार करा. आज जन्मदात्या माता पित्यांना वृद्धाश्रमात पाठवा. स्वातंत्र्य है. वो माँ जिसके कदमों के नीचे जन्नत है. आज त्या आईला आई म्हणू नको. त्या आईवर न्यायालयात जाऊन पोटगीचा दावा करण्याची वेळ आली. स्वातंत्र्य आहे आज, जोर जबरदस्ती नाही. ये दुनिया खेती आखिरत की. पेरण्याचं स्वातंत्र्य आहे, कंपल्शन नाही. तुकाराम महाराज म्हणतायत, पेरी कडू जिरे मागे अमृत फळे, अर्के वृक्षा केळी कैसे येती. वेड्या, पेरणी करतो कडू जिऱ्याची आणि मागणी करतो अमृत फळांची. वेड लागलं का काय? डोकं फिरलं का काय? पेरणी कडू जिऱ्याची आणि मागणी अमृत फळांची. पेरी कडू जिरे मागे अमृत फळे, अर्के वृक्षा केळी कैसे येती. अरे अर्काच्या वृक्षाला केळी येणार आहेत का? कसं शक्य आहे? कसलं गणित, कसलं लॉजिक मांडतोय तू? कसा चुकीचा विचार करते तू? शक्य तरी आहे का? रुईचं झाड आहे, कडू फळ आहे आणि त्याला का केळी लागतील? त्याला पेरणी हुलग्याची करतो आणि मागणी बक्षी गव्हाची करतो. वेळ लागलं का काय? शक्य आहे का हे? मग साधं गणित आहे. मग अमृत फळे जर हवी असतील तर पेरणी कशाची करावी लागेल? साधं लॉजिक आहे. जैसा बोएगा वैसा पाएगा. तुला जर आंबे हवे असतील तर हे जीवन संधी आहे. आज गोल्डन चान्स आहे. मृत्यू अजून आला नाही. गेले ते लोक बिचारे ज्यांचा आला मृत्यू, पण आम्ही अजून आहोत आणि आम्हाला ठाऊक नाही की कधी येईल. शक्य आहे की आमच्यापैकी कुणाच्या तरी जीवनातील आजची रात्र शेवटची ठरावी. असं नाही म्हणता येत की इम्पॉसिबल आहे. शक्य आहे. कदाचित आजचा दिवस शेवटचा दिवस असावा. चान्स आहे, रेमेडी आहे, संधी आहे. पेर, चांगलं पेर. आज चांगलं पेर. अमल से जिंदगी बनती है, जन्नत भी जहन्नुम भी. ये खाकी अपनी फितरत में न नूरी है न नारी. कर्मांनी तुझ्या ठरवलं जाणार आहे. पण जीवनाचं यशापयश कर्मांवर अवलंबून आहे. अमलवर अवलंबून आहे जीवनाचं यशापयश. जशी कर्म करशील तसं आहे. कर्म चांगले, रिझल्ट चांगला आहे. कर्म वाईट, परिणाम वाईट आहे. पेरणी बाभळ्याची बियाची आहे तर मग पीक तसं आहे, आणि पेरणी जर बक्षी गव्हाची आहे तर मग पीक तसं आहे. असं कसं तू अर्थ लावून घेतोयस की दूध आणि पाणी, लोखंड आणि सोनं सगळं बराबर, सगळं सेम?
एक माणूस तो आहे की इमाने इतबारे जीवन जगला, माता पित्यांची सेवा केली, रंजल्या गांजल्यांची सेवा केली, बेईमानी केली नाही, लबाडी केली नाही. ठीक आहे, झोपडीत राहिला, शिळपाक खाल्लं त्याने, चटणी भाकर खाल्ली, पण लबाडी केली नाही, बेईमानी केली नाही, जाणलं त्याला त्यांनी, तो पाहतोय. एक माणूस तो आहे की साऱ्या समाजाचं शोषण केलं, अन्याय केला, अत्याचार केला, सासू सासऱ्यांना सोडलं नाही, 10-20 लाख रुपयांचा हुंडा मागितला आणि नाही दिला म्हणून जाळायची तयारी केली. हुंडा भरून चाललंय समाजामध्ये. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन पहा, बर्न वॉर्डमध्ये 18 ते 25 वर्ष वयोगटातील मुली जळीत अवस्थे, 90-100% माझ्या भगिनी इथे आहेत. मुद्दाम सांगतो, कधी कधी मी प्रश्न करतो की अरे हा स्टोव, अरे ही चूल, अरे हा आड, ही विहीर सजीव आहेत की काय? ही दुसऱ्याच्या घरून आणलेली सून बिचारी, तीच स्वयंपाक करत असताना नेमका भडकतोस तू, तीच स्वयंपाक करत असताना पदर पेटतो, तीच पाण्याला जाते आणि पाय घसरून पडतो. सासू स्वयंपाक करताना नाही स्टोव भडकत, ननंद पाणी आणायला गेली आणि पाय बरा नाही घसरत तिचा, हिचाच पाय घसरतो. काय शाळा आहे, शाळा, नाटक आहेत, माणसं पिसाळलीत पैशान करता. ही शपथ पिसाळली, जशी कुत्र पिसाळतात, माणसं पिसाळलीत पैसा करता. संधी आहे, परीक्षा आहे, परीक्षा. हे जीवन एक परीक्षा आहे आणि परीक्षे स्वरूपी या जीवन रूपी परीक्षेचा रिझल्ट लागेल, परिणाम निघेल. इमानदार आणि बेईमान सारखाच भाव होणार नाही. यालाही अग्नी दिला आणि यालाही अग्नी दिला, राख याची पण झाली आणि याची पण झाली. म्हणजे काय, भौतिक दृष्ट्या तर सेम आहे, काही डिफरन्स, काही फरक? अरे ऑनेस्ट इमानदार, रुग्णांना ललू मारणारा, इमाने इतबारे रुग्ण सेवा करणारा डॉक्टर गेला आणि रुपया पैशांकरता प्रेग्नंट लेडीजची पोटं फाडणारा, सिझरियन करणारा डॉक्टर कोट्यवधी रुपये कमावली, तोही गेला. अग्नी तर दोघांचाही झाला. काही फरक करणार की नाही दोघांमध्ये? काही डिफरन्स आहे की नाही दोघांमध्ये? असला पाहिजे की नाही? काय म्हणते बुद्धी? परिणाम जर सेम असेल तर मग इमानदारी आणि बेईमानी काही भेदच राहिला नाही. मग तर लबाड आणि खरा याच्यात काही भेदच राहिला नाही. सोनं आणि लोखंड काही फरकच राहिला नाही. फरक आहे. हे जीवन एक परीक्षा आहे. ये दुनिया एक्झामिनेशन नाही, आजमाईश. आजमावलं जातंय, स्वातंत्र्य देऊन आजमावलं जातंय. या परीक्षेमध्ये यशस्वी होतील तेच लोक जे त्याला जाणून, त्याला ओळखून, इमाने इतबारे, त्याला जो आवडतो त्या सन्मार्गानं जीवन जगतील. हा जीवनाचा उद्देश. मौज मजा नाही. मेलं मातीत गेलं म्हणजे संपलं नाही, जाब द्यावा लागेल, विचारला. दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होईल, खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं होईल. हा जीवनाचा उद्देश तुकोबा पण देतायत गाथेमध्ये आणि कुराणामध्ये. कुराणाच्या साऱ्या अध्यायांमध्ये हा संदेश पसरलेला आहे. बराच वेळ झालेला आहे. मला वाटतं मी 2 मुद्दे छेडलेले आहे. फक्त एक संक्षिप्त मुद्दा आहे प्रेषितत्वाचा, प्रेषितवादाचा, की या जगामध्ये अनादी काळापासून साऱ्या देशांमध्ये मानवजात जे उगमस्थान आहे मानव जातीचं, कुराणात आले. आदरणीय आदम आणि हवा अलैहिस्सलाम, प्रथम पुरुष, प्रथम स्त्री, सारी मानव जात आदम हवाची संतान आहे. आणि ते गुराढोरांसारखं जीवन जगले नाहीत. ते प्रेषित होते, प्रेषित प्रॉफिट होते. त्यांना पूर्ण गायडन्स मध्ये जीवन जगले. ते एटिकेट्स आणि मॅनर सहित जीवन जगलेले आहेत. आणि आपल्या संततीला हा संदेश दिला त्यांनी. या 2 गोष्टी, की निर्माता आहे, अंधेर नगरी नाही.
लावारिस नाही, अपघात नाही ही दुनिया, आणि जाब द्यावा लागेल, विचारणा होईल. हा संदेश त्यांनी दिला आपल्या संतती. त्यांच्या पश्चात जसजशी मानवजात या धर्तीवर पसरली तसतसं पैगंबर अनेक प्रेषित आले. वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या मानवी समाजांमध्ये, वेगवेगळ्या ऐतिहासिक काळांमध्ये, वेगवेगळ्या भाषांमध्ये. कुराणात अनेक प्रेषितांची नावं आहेत. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे एकटेच प्रेषित नाहीत. आदम पासून ते पैगंबर मोहम्मदांपर्यंत लाखाहून अधिक प्रेषित आलेले आहेत. कुराणात नोहांचा उल्लेख आहे, अब्राहमचा उल्लेख आहे, इस्माईल इसहाकचा उल्लेख आहे, येशूचा उल्लेख आहे. संक्षिप्त हे आहे की कुराणाची ही भूमिका आहे की वलिकुल्ली कौमिन हाद, की या धर्तीवर प्रत्येक समाजात जीवनाचा उद्देश सांगण्याकरता महापुरुष आले, संदेश ते आले. कुठलाच समाज इतिहासात असा राहिला नाही ज्याच्या मार्गदर्शनाकरता कुणी गाईड, कुणी मार्गदर्शक, कुणी प्रेषित, कुणी संदेष्टा आला नसावा. वलिकुल्ली कौमिन हाद, हर कौम में हमने गाईड भेजे, मार्गदर्शक भेजे. भाषा वेगळी असेल, मानवी समाज वेगळा असेल, प्रेषित वेगळा असेल, पण कुराणाची ही ठाम भूमिका आहे की संदेश एकच एक होता, तो वेगळा नव्हता. संदेश एकच होता, भाषा वेगळी. भारतातला असो प्रेषित की मग इतर कुठल्या देशातला असो की अरबस्थानातला असो, संदेश एकच होता. त्याच्यामध्ये काही भेद नव्हता. आणि म्हणून समन्वय आहे. हा समन्वय आपण लावतो अशातला भाग नाही. हा समन्वय आहेच, आपल्याला विसर पडलाय त्याचा. अरे रक्ताला रक्त लागतंय ना, देतो ना हॉस्पिटलमध्ये. हा काय आपण शोध लावतोय का? ओरिजिनल आहे, नॅचरल आहे ते समन्वय. नॅचरली मानव जातीमध्ये रक्ताचं नातं आहे ना. रक्त म्हणतंय का हे हिंदूचं आहे मुसलमानाला चालत नाही? रक्त म्हणतं का नाही नाही हे माळ्याचं आहे मराठ्याला चालणार नाही? असं आहे. हे स्त्रियांचं आहे पुरुषांना चालणार नाही? अरे हे भारतीयाचं आहे हे पाकिस्तानातल्या रुग्णाला चालणार नाही? जाऊन पहा हॉस्पिटलमध्ये, चालतंय रक्त, चालत नाही, पळतंय पळतंय, रन करतंय. निवळ रक्तच नाही, डोळे चालतात. आई ट्रान्सप्लांट डॉक्टरांना विचारा आणि करा मृत्यूपूर्वी, द्या नेऊन. खूप मोठं दान आहे. आंधळ्यांना दृष्टी भेटेल. आपल्याला काय उपयोग आहे मृत्यू आल्यानंतर? आंधळ्याला तोच डोळा बसवला त्याला दिसू लागेल, आहे ना. जात नाही, पात नाही, भेद नाही, भाव नाही, उच्च नाही, कनिष्ठ नाही, श्रेष्ठ नाही, काय नाही. हम सब एक है, हम सब भाई भाई है. विश्व बंधुत्वाचा हा सण, रक्ताचं नातं अखिल मानव जातीमध्ये. विश्वची माझे घर, विश्वची माझे घर. जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती. वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन. ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हमने आपको सारे आलमीन के लिए रहमत बनाकर भेजा है, मुसलमानों के लिए नहीं, सिर्फ अरबों के लिए नहीं. सिर्फ आम्ही शोध लावला नाही, ओरिजिनल आहे हे. विसर पडलाय मला पण आणि सर्वांना पण. तुकोबा मराठ्यांचे नाहीत, तुकोबा महाराष्ट्रवासियांचे नाहीत, तुकोबा भारतीयांचे नाहीत. जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदा नाही. काय कौन दुआ मांग रहा है? ये दुआ संत ज्ञानेश्वर मांग रहे. और किससे मांग रहे हैं? रब्बुल आलमीन से. आता विश्वात्मके देवे असं कुठं म्हणतायत की आता हिंदूंच्या देवे? काय शब्द आहेत? आता विश्वात्मके देवे. हे त्या देवा ज्याचं ईशत्व विश्वात्मक आहे, जो केवळ हिंदूंचा नाही, जो केवळ
भारतीयांचा नाही, जो ज्याचं ईशत्व कोण्या जातीपुरतं मर्यादित नाही, विश्वात्मक रब्बुल आलमीनचं भाषांतर करतायत संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर मशिदीत राहिले, बरेच दिवस मशिदीत मुक्काम होता, मशिदीमध्ये मस्जिदमध्ये बरेच दिवस राहिले. खरं तर सर्वांकरता ओपन नाही, सबके लिए खुला है मंदिर, ये हमारा ये मस्जिद सबके लिए खुली, ये उसका दरवाजा सबके लिए खुला है. त्याला कोणी जवळचं नाही आणि कोणी लांबचं नाही, सर्व त्याचे आहेत. कुठूनही मध्ये काही एजन्सी नाही, सबका आहे, सर्वांचा पालनहार आहे, सर्वांच्या तितकाच निकट आहे. रातच्या 12 वाजता कुठून रानावनातून त्याला पुकारानं तो ऐकतोय, तो ऐकणारा आहे, तो सबका मालिक. भक्तीची एक व्यापक व्याख्या आता शेवट आहे आणि खरंच शेवट आहे, पण हा खूप महत्वाचा विषय असल्यामुळं त्याला छेडलंच पाहिजे. कारण 5 वेळा मशिदीत जाऊन आला, किंवा आयुष्यात एकदा हज यात्रा करून आला, किंवा वर्षातून रमजानच्या महिन्यात रोजे ठेवले, किंवा एकदा 1000-2000 रुपये ऐपतीप्रमाणे जकात दिली, म्हणजे या गाड्याचा असा समज होतो की आता भक्ती झाली, आता इबादत झाली, हो आता पूजा झाली, आता बाकीचं जे माझं जीवन आहे त्यात मला फ्रीडम आहे, वाटेल तसं जगायचं, वाटेल ते करायचं, असा गैरसमज झालाय. भक्तीची विकृत व्याख्या, नमाज म्हणजे भक्ती, हवी नमाज नाही असं नाही म्हणत मी, 5 वेळा नमाज हवी ती, पण निव्वळ नमाज म्हणजे भक्ती नाही, व्याख्या आलीच पाहिजे भक्तीची इथे. आणि नमाज खर तर भक्तीमय जीवनाचा धडा देण्याकरता नमाज आहे, नमाज म्हणजे भक्ती नाही आहे. तुझी मेडिकल प्रॅक्टिस इमाने तुबारे तू करावी, हे लेसन देण्याकरता, हा धडा देण्याकरता नमाज आहे. आणि खरी भक्ती तर इथं आहे दवाखान्यामध्ये, इमाने तुबारे रुग्णांची सेवा कर. फुकट करू असंही म्हणत नाही मी, पण त्याला काहीतरी लिमिटेशन पण पाहिजे, त्याला मर्यादा पण पाहिजे. व्यापार कर नाही असं नाही तू, पण खरी नमाज तर ही आहे की तू व्यापारी आहेस आणि तराजू काटा तुझ्या हातात आहे, आणि दांडी मारताना तुला त्याचं स्मरण व्हावं, अल्लाह पाहतोय दांडी कशी मारू, आणि तू बेईमानी करू नये. ही आहे खरी भक्ती, इथं उतरावी दैनंदिन जीवनात. ही आहे खरी भक्ती. आणि या भक्तीचा विसर पडला इकडं व्यवहारामध्ये, इकडं बाजारात, इकडं समाजात माणसं बेलगाम वागू लागली, आणि इकडं प्रवचनांलाही गर्दी आहे भरमसाठ, इकडं हज यात्रेलाही लाखोच्या संख्येत लोक जाऊन राहिले, पण ही माणसं गेली कुठं ही सगळी. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेब म्हटले भक्तीची व्याख्या आहे अल्लाह की कसम वो मोमिन नाही. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा अल्लाहची शपथ, तो ईमानधारक नाही, श्रद्धावंत नाही, तो हरिभक्त परायण नाही, तो मुस्लिम नाही. मुस्लिम म्हणजे अल्लाहचं आज्ञापालन करणारा, अल्लाहची आज्ञापालन करणारा. आणि हरिभक्त परायण म्हणजे काय, हरीच्या आज्ञेचं पालन करणारा. मुस्लिम या अरबी शब्दाचं मराठीत भाषांतर करायचं म्हटलं तर होईल हरिभक्त परायण. अल्लाह का आज्ञाधारक, अल्लाह का इताअत गुजार, अल्लाह का फरमा बरदार, हरिभक्त परायण. अल्लाह से डरने वाला, हरि से डरने वाला. तकवा, खुदा का खौफ, खुदा का डर. ईश भिरुता, ईश भय, ये परायणता है, परायणता आहे. ईश भय, अल्लाह पाहतोय, अल्लाह देख रहा है, ही जाणीव होऊन तराजू काट्यात तू दांडी मारू नये, बेईमानी करू नये. ही आहे खरी भक्ती.
मी म्हणत होतो पैगंबर साहेब म्हटले अल्लाह की कसम वो मोमीन नाही, अल्लाहची शपथ तो हरिभक्त परायण नाही. 3 वेळा लोक विचारू लागले कौन है अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कौन मोमिन नहीं, कौन मुस्लिम नहीं. पैगंबर साहब म्हटले वो जो खुद तो पेट भर कर खाए लेकिन उसका पड़ोसी भूखा सो जाए. जो स्वतः तर पोटभर जेवतो मात्र त्याचा शेजारी उपाशी झोपतो. अल्लाहची शपथ तो हभप नाही, अल्लाहची शपथ तो मुस्लिम नाही, अल्लाहची शपथ तो मोमीन नाही. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू तोची. खूप महत्वाचं आहे तोची, तो नाही. ही अँड दी ओनली ही, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. ही आहे भक्ती, ये है इबादत, ही आहे उपासना. याचा विसर पडलाय, विसर पडलेला आहे. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हटले एकदा की कियामतीच्या दिवशी, न्याय निवाड्याच्या दिवशी साक्षात अल्लाह, साक्षात भगवंत आपल्या एका दासाला म्हणेल की अरे मी उपाशी होतो, तू साधे 2 घास मला दिले नाही. अरे मी तहानलेला होतो, तू 2 घोट पाणी मला दिलं नाही. अरे मी आजारी होतो, तू साधं विचारायला आला नाही मला. साक्षात अल्लाह म्हणे तुम्हाला मला प्रत्येकाला सुम्मा इलैहि तुरजऊन, तुम सबको पलट कर उसी की तरफ जाना है. आपल्यापैकी प्रत्येकाला म्हणे. आणि तो भक्त काय म्हणेल माहितीये? तो भक्त प्रतिप्रश्न करेल अल्लाहला. तो म्हणे अल्लाह रब्बुल आलमीन, अरे तू तर जगाचा पोशिंदा, का रे नाठवीशी कृपाळू देवाशी, पोषितो जगाशी एकला तू. अरे साऱ्या जगाचं पालन पोषण करणारा तू, आणि तू उपाशी. काय बोलतोयस? बोलतच काय बोलतोयस? कसं शक्य आहे? हाऊ इज इट पॉसिबल? आहे का शक्य? काहीतरी काय बोलतोय? अरे साऱ्या सजीवांची तहान घालवणाऱ्या, साऱ्या सजीवांच्या तहान भागवण्याकरता पाण्याची सोय करणाऱ्या तू तहानलेला कसं शक्य आहे? अरे साऱ्या रुग्णांना, साऱ्या आजारांना गुण देणाऱ्या तू स्वतः आजारी कसं शक्य आहे? भलतच काय बोलतोयस? अल्लाह आपल्या त्या दासाला म्हणेल की अरे अमुक एक व्यक्ती जी तुझ्या शेजारी उपाशी होती ना, त्या व्यक्तीला 2 घास दिले असते तू तर मी तिथं भेटलो असतो. अमुक जो तहानलेला होता ना, त्याची तहान भागवली असती तर मी जिथं कुठं, जे कुठे असना तू, जगातले सारे अद्ययावत डॉक्टर्स, सारे स्पेशलिस्ट तुझ्या उशाला उभे राहू दे आणि ऑर्डर निघू दे तिथून. चुकणार आहे? कुल्लू नफ्सिन जायकातुल मौत, हर जी रूह को मौत का मजा चखना है, नाशिवंत देह जाणार सकल. वेड्या आजच विचार कर. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब म्हटले कि जनाजा जब निकलता है तो 3 चीजें साथ में चलती हैं. ऐश्वर्याचा काही भाग, संपत्तीचा काही भाग, नंबर 1. नंबर 2 आपतेष्ट, आणि नंबर 3 कर्म. संपत्ती, आपतेष्ट आणि कर्म, यापैकी पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेब म्हटले पहिल्या 2 गोष्टींना एक लिमिट आहे, एक मर्यादा आहे. या संपत्तीला एक मर्यादा आहे, मर्यादा जी तू म्हणतो ना माझी माझी माझी, मर्यादा आहे. एकदा का ऑर्डर आली की ही वारसांची धन आहे, ते जाऊन ऍप्लिकेशन करतील तहसीलदार, तहसील ऑफिस मध्ये की ते गेले, आता हे आमचं नाव लावायचं. नाव कमी करा त्यांचं. संपत्ती नाही तुझी नाही. मी असं पाहिलं प्रत्यक्ष डॉक्टर साहेब, प्रत्यक्ष पाहिलं मी.
अंधश्रद्धेला बळी पडला, पोट दुखत होतं म्हणे, बाहेरचं झालं. कुठे गेले उपचाराला, काय औषध दिलं काय नो, जो गॅस्ट्रो बसला त्याला डिहायड्रेशन झालं, पाणी संपलं शरीरातलं. चला चला डॉक्टर साहेब इमर्जन्सी. गेलो 5-10 किलोमीटरवर राहत, तरणा भांड मुलगा, पण मी जाऊस तरी एक्सपायर झाला. सिव्हिअर डिहायड्रेशन. अंत्ययात्रा निघाली होती. म्हटलो आलोयच आता तर अंत्ययात्रेला थांबलो. सरणावर ठेवलं, अग्नी द्यायचा. एक सुज्ञ गृहस्थ म्हटले, अहो थांबा जरा, अग्नी नका देऊ. अग्नी द्यायचं थांबवलं. बॉडीजवळ गेला, तो सरणावर ठेवलेली होती आणि घड्याळ हातात चुकून तसंच राहिलं होतं. ते काढून घेतलं. म्हटलं आता द्या अग्नी. अरे वेड्या, हे घड्याळ सुद्धा तुझं नाही. 5-50 रुपयांचे हे घड्याळ, हे सुद्धा तुझं नाही. झोटो का महल्ला, मेरा 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 मेरा. काय तेरा आहे, कुठली तेरा नाही, तेरा काय नाही तुझं, कशाला लबाडी करतो. दुसरी गोष्ट, आपतेष्ट येतील तुझ्या संगती, नाही असं नाही, पण त्यांनाही मर्यादा आहे. कबर नावाच्या खड्ड्यात तुला ठेवतील, वरून माती टाकतील, फार तर 2 अश्रू गाळतील, प्रार्थना करतील अल्लाच्या चरणी, मृतात्म्याला चिरशांती लाभो म्हणून अश्रू गाळतील, फार तर सरणावर ठेवतील, अग्नी देतील, शोक सभा होईल, श्रद्धांजली अर्पण करतील. खूप जीवलग मित्र आहे तर अश्रू गाळील. खूप प्रेम करणारी पत्नी आहे, अश्रू गाळील ती. ही मुलं ज्यांच्याकरता काळं पांढरं केलं, अश्रू गाळतील, फार तर. पण बरोबर येतील का? संपलं, मग ऐश्वर्यही संपलं, आपतेष्टही संपले. तिसरी गोष्ट जिचं नाव आहे कर्म, तेरे अमल. पैगंबर साहेब म्हणतायत की हाय तुझा खरा सखा, हाय तुझा खरा सोबती, जो अग्नी दिल्याच्या पलीकडं, जो कबर नावाच्या खड्ड्यात दफन केल्याच्या पलीकडं तुझ्या संगती येईल आणि त्याच्यावरच तुझं भवितव्य आहे. अमल से जिंदगी बनती है, जन्नत भी जहन्नम. चांगलं आहे, कुणी गेलं तर आपण म्हणतो वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी. चांगला आहे, चांगल्या अपेक्षा करायला. पण जरा विचार करा, मी प्रश्न करत असतो की हा स्वर्गवास, हा वैकुंठवास है ना, हा कैलासवास, असा चुकीचा अर्थ लावू नका की साऱ्यांच्याच बापाची ठेव आहे. अरे साध्या चपराशाची नोकरी लागत असेल तर पात्रता लागते. चपराशाच्या नोकरीला ही तर पोस्ट स्वर्गातली आहे महाराज, ही खूप हायेस्ट पोस्ट आहे. का तिला पात्रता लागणार नाही, का तिला क्वालिफिकेशन लागणार नाही. पात्रता लागेल, क्वालिफिकेशन लागेल. आणि काय आहे क्वालिफिकेशन? अमल, अमल, कर्म, कर्म, सेवा, सेवा. दर्द दिल के वास्ते पैदा किया इंसान को. सेवे करता जन्म आहे, सेवे करता. साऱ्या समाजाची सेवा, ही जन्म परीक्षा आहे. हा जन्म जो आहे माणसं जोडण्याकरता आहे, जोडण्याकरता, माणसं तोडण्याकरता नाही. हा जन्म जो आहे न्याय करण्याकरता आहे, न्याय अन्याय करण्याकरता नाही. हा जन्म माणुसकीनं, नीतीनं, इमाने, इतबारे जीवन जगण्याकरता हा जन्म आहे. हा जन्म जो आहे बेईमानी, लबाडी करण्याकरता नाही. हा जन्म आग विझवण्याकरता आहे, आग विझवण्याकरता, आग लावण्याकरता हा जन्म नाही. हे हात अन्याय करण्याकरता नाही. हे हात डेड बॉडीज मातीच्या ढिगाऱ्यांखालून उकरून काढून सोन्या चांदीची दागदागिने लुटण्याकरता दिलेले नाहीत. हे हात दुःखितांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवण्याकरता आहे. अनाथांच्या सेवेकरता हे हात आहे. हा जीवनाचा अर्थ समजून घे वेड्या. आणि हा अर्थ समजला ना, असं वागला जर तू, याला काही लागत नाही. असं सात्विक जीवन जगायला, ईमान की जिंदगी गुजारने के लिए तू डॉक्टर असावा अशी काही कंडिशन नाही. तू खूप धनाढ्य असावा ही पण काही अट नाही. तू झोपडीतला असला तरी चालतंय ना. तू सामान्य माणूस आहे तरी चालतंय ना. ईमान को क्या लगता है, त्याला जाणायला काय लागत आहे. मला इथे बोलावलं आणि विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल
संयोजकांची, प्रामुख्याने डॉक्टर बाहेकरांची, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची, सर्व मान्यवरांची, सर्व उपस्थितांची, आया बहिणींची, बंधूंची, ज्येष्ठांचे, मान्यवरांची, सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि समन्वयाची ही ज्योत या देशामध्ये अशीच तेवत राहो, हा समन्वय वाढत जावो, माणसं जवळ येवोत, प्रेम, बंधुत्व या समाजामध्ये, या देशामध्ये असाच जो आहे तो वाढीस लागू, अशी अल्लाजवळ प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. अस्सलामु अलैकुम. कोणी बोला.